रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर आता या ठिकाणी जी काही प्रचाराची नारळ फोडण्याची जी काही प्रक्रिया किंवा नारळ वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आहे। पुढील शुभेच्छा कशा असतील तुमच्या? नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपल्या लिमगाव साव्यामध्ये बोरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार सन्माननीय राजकुमार बाळश्राम गाडगे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या बोरी खोड जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती जयश्रीताई ज्ञानेश्वर माऊलीशेठ खंडागळे यांचा प्रचारार्थ सन्माननीय राजूभाऊ गाडगे यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी श्रीफळ वाहून या ठिकाणी आजच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। प्रथमतः उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक सर्वांच्या वतीनं जयश्रीताई खंडागळे आणि राजकुमार गाडगे साहेबांना मी मनापासूनच्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि आजचा हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचाराचा नारळ या ठिकाणी आज फोडून आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी सुरुवात करत आहे। प्रथमतः या गावामध्ये येणारी गावं कावळ, पिंपरी, पारगाव, औरंगपूर, लिमगाव, सावा, शिरवली, सुलतानपूर आणि बोरी या संपूर्ण गावांमध्ये त्या ठिकाणी जाऊन, प्रत्येक कुटुंबांमध्ये जाऊन, प्रत्येक घरामध्ये जाऊन सन्माननीय पंचायत समितीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजकुमार गाडगे साहेब आणि सौभाग्यवती जयश्रीताई खंडागळे यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही सांगणार की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या दोनही उमेदवारांना प्रचंड आणि भरघोस मताने ठिकाणी विजय करण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यांना सांगणार होतो। आणि हे दोन उमेदवार आजच त्या ठिकाणी विजय झालेत अशीच खात्री आम्हाला या ठिकाणी आहे। सर्वांच्या वतीने या दोनही उमेदवारांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार करून त्या ठिकाणी आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। आपल्या बोरी बुद्रुक खोडद जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्रीताई खंडागळे तसेच पंचायत समिती गटातील आमचे मित्र राजकुमार शेठ बाळश्राम गाडगे यांना अधिकृत धनुष्यबाणाकडून उमेदवारी मिळालेली आहे। आणि येत्या 5 तारखेला आपल्याला या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांचं विजयाचं शिक्कामोर्तब करायचं आहे, असं आवाहन आपले समस्त ग्रामस्थ निमगाव सावकर असतील, पाहुणे मंडळी असतील, इतर गावातील काही संपूर्ण ग्रामस्थ असतील यांना आवाहन करण्यात येते की हे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत। विजयाची 100% खात्री आहे। फक्त येत्या 5 तारखेला धनुष्यबाणाच्या चित्रासमोरील बटन दाबून यांना प्रचंड अशा मतांनी विजयी करायचं आहे आणि त्यांना सदिच्छा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या टायमाला 2026च्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यभर निवडणुकांचा माहोल असताना प्रथम सत्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत इलेक्शन झालं, त्यानंतर महानगरपालिका झाल्या आणि खऱ्या अर्थानं 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालं होतं तेव्हापासून आज तागायत या ठिकाणी खऱ्या अर्थामधून बोरी बुद्रुक जिल्हा परिषद, बोरी खोडद जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला होता आणि बोरी बुद्रुक पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव झाला होता। तेव्हापासून या बोरी खोडद जिल्हा परिषद गटामध्ये आणि बोरी पंचायत समिती गणामध्ये कोण उमेदवार असावा हा ज्यावेळेस जनमानसामध्ये खऱ्या अर्थानं एकमत झालं आणि लोकांचा एक आवाज ऐकू आला, त्या आवाजामध्ये खऱ्या अर्थानं जयश्रीताई खंडागळे, जुन्नर तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले ज्ञानेश्वररावजी खंडागळे, तळागाळामध्ये गेलेले कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांची नाळ जोडलेला असलेला कार्यकर्ता यांच्या पत्नीचं नाव पुढं आलं आणि निमगाव सावा गावचे सुपुत्र आणि चाकण येथे उद्योजक असलेले भूमिपुत्र, अतिशय खडतर परिसरामध्ये आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करणारे रावशेठ गाडगे, मोठा त्यांचा असलेला मित्रपरिवार
आणि मित्रपरिवार, त्याचप्रमाणे नातेसंबंध आणि ज्येष्ठ श्रेष्ठांशी त्यांच्याशी असलेले संबंध, नातेसंबंध, मैत्री संबंध यामधून त्यांचं नाव ह्या बोरी बुद्रुक पंचायत समितीसाठी उमेदवारी म्हणून जनसामान्यातून पुढं आलं. आणि ह्या दोन्ही माणसावरती किल्ले शिवनेरीचे शिलेदार दमदार आमदार आदरणीय शरददादा भीमाजी सोनवणे यांनी प्रचंड विश्वास ठेवून हे दोन्ही माणसं सर्वसामान्यांची नाळ जुळलेली आणि कामाची माणसं आहेत हे त्यांनी लक्षात घेऊन या दोन्ही उमेदवारांना शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी बोरी बुद्रुक गटासाठी पंचायत समितीसाठी राजकुमार बाळशीराम गाडगे आणि बोरी खोडद जिल्हा परिषद गटासाठी जयश्रीताई ज्ञानेश्वर खंडागळे या दोन उमेदवारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. खरं तर काल सगळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजपासून या ठिकाणी प्रचार यंत्रणा आम्ही सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आत्ताच आमच्या जे कार्य अहवाल आणि पुढचं जो जाहीरनामा आहे त्याचं आम्ही या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. आमच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयामध्ये, निवडणूक प्रचार कार्यालयामध्ये या ठिकाणी आत्ताच मांजरवाडी गावचे सरपंच, त्याचप्रमाणे किरण भाऊ डावकर उमेदवार आणि आमच्या गावातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व नानाभाऊ सोनू गाडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ वाढून या ठिकाणी आजपासून आम्ही प्रचार यंत्रणा लागणार आहे. या जिल्हा परिषद गटामधील आणि पंचायत समिती गणामधील सर्व मायबाप जनतेला माझी विनंती राहील की जनसामान्यामध्ये नाळ असलेले हे दोन्ही उमेदवार प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या काही माणसाच्या जीवनाशी निगडीत काही ज्या समस्या असतात, रस्ते, वीज, पाणी किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ज्या काही योजना शासनाच्या माध्यमातून राबवायच्या असतील किंवा गरजेच्या पडतील या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचवतील, आपली खऱ्या अर्थाने सेवा करतील. ह्या दोन्ही उमेदवारांना आपलं आशीर्वाद देऊन मतदान धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपण मतदानरूपी आशीर्वाद दोन्ही उमेदवारांना द्यावेत अशी या ठिकाणी मी जाहीर नम्र विनंती करतो, आवाहन करतो आणि आपल्या ह्या दोन्ही उमेदवारांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.